ताकाला जाऊन भांडं लपवायचं असा हा सगळा प्रकार आहे. मुळामध्ये ह्या सर्व खासदारांना प्रलोभनं समोर दिसली, ते प्रलोभनाला बळी पडले आणि आता उद्धव ठाकरे फील्डवर येत नव्हते असं म्हणतायत. त्यांना हे विचारावंसं वाटतं की मराठवाड्यामध्ये दुष्काळ असो, मराठवाड्यामध्ये कुठली आपत्ती असो, तर पहिल्यांदा उद्धव ठाकरे हे त्या ठिकाणी पोचलेले आहेत. म्हणजे पोचलेले नाहीत असं म्हणण्यामध्ये मला असं वाटतं काहीच हास्य नाही. आणि असं पहा की त्यांनी कोणत्या विषयाकडे दुर्लक्ष केलं, पण आता काहीतरी कारण सांगायचं. म्हणजे तू नाही तुझ्या बापाने शिव्या दिल्या असतील असं म्हणून ज्याप्रमाणे आपल्याला इसापनीतीतली गोष्ट सांगितली जाते, त्याप्रमाणे काहीतरी कारण सांगण्यासाठी हे घेतलेलं आहे. आता ममता बॅनर्जी तर पायी सगळा प्रदेश हिंडत होत्या हो. आणि महाराष्ट्र हा म्हणजे शरद पवारांच्या तळहातावर आहे असं आपण नेहमी म्हणतो. मग हे तर एवढे फिरले, तर त्यांचे आमदार कसे काय फिरले, त्यांचे खासदार कसे काय फिरले, तर हे जे आहे हे याचं खरं कारण हे नाही. यांना भारतीय जनता पक्षाला, विशेषतः NDAला त्यांची ताकद वाढवणं गरजेचं आहे. आणि ही ताकद याच्यासाठी वाढवणं गरजेचं आहे की त्यांना नारी शक्ती बिल आणि आपल्या सगळ्या लोकसभा मतदारसंघांची पुनर्रचना ही करायची आहे. तर ती पुनर्रचना करण्यासाठी त्यांनी हा केलेला उपाय आहे. त्यांना अजूनही काही खासदाराची गरज आहे. त्यांनी 20 खासदार ज्याप्रमाणे पश्चिम बंगालमधून घेतले, काही खासदार दिल्लीवरून घेतले 7 खासदार, आणि आता हे 6 खासदार, अशा प्रकारे सगळे मिळून जवळपास 40 खासदाराची बेगमी झालेली आहे. त्यांना एकंदर 68 खासदाराची गरज आहे. तेव्हा या पद्धतीनं आता काहीही आरोप करण्यामध्ये काहीही मतलब नाही. तर दुसरा प्रश्न असा आहे की विधानसभा निवडणुकीत भाजपसहित शिंदेच्या शिवसेनेने ठाकरेच्या सेनेला संपवलेला पक्ष म्हणून टीका केली. मग आता त्याच पुन्हा संपलेल्या पक्षाचे 6 खासदार स्वतःसोबत घेण्याची वेळ का आली असेल? त्याचं खरं कारण असं आहे की उद्धव ठाकरे यांचा पक्ष संपला, ते संपले, अशा पद्धतीची टीका ही नेहमी करता भारतीय जनता पक्ष असो की शिंदे गट असो हे सातत्याने करत आलेलं आहे. आणि ही गोष्ट खरी आहे की जर संपलेला माणूस आहे तर त्याला परत अजून कितीही करायचं. म्हणजे एखाद्या माणसाला मारायचं म्हणजे किती मारायचं. पण गंमत अशी आहे की त्यांच्या डोळ्यामध्ये हे 9 खासदार खुपत होते. त्यांना वाटत होतं की हे लोकसभेमधले 9 खासदार जर NDAमध्ये आले तर NDAचं बळ वाढेल. आणि आपल्या आता आज 13 जवळपास खासदार शिंदे गटाचे झालेले आहेत. 7 वरून 13 वर जाऊन पोचलेले आहेत ते. म्हणजे ही जी सगळी ताकद ही ताकद शक्ती वाढवण्यासाठी केलेला हा कार्यक्रम आहे. त्याच्यामुळं गद्दार म्हणणं, त्यांनी शक्ती तुमची नाही म्हणणं हे सगळं खरं आहे. परंतु लोकसभा निवडणुकीच्या वेळेस साधं संविधान बदललं जाणार आहे एवढा एक शब्द पुरेसा होता. त्या शब्दावर पूर्ण भारतातली मतं फिरली आणि एक वेगळी लाट लोकसभा निवडणुकीच्या वेळेस आली, ज्या योगे आजही ते डॅमेज कंट्रोल हे भारतीय जनता पक्षाला करता येत नाही. इंडिया आघाडीचं वर्चस्व एवढं आहे की त्यांनी ते विधेयक परतून लावलं. म्हणजे नारी शक्ती हे विधेयक, म्हणजे महिलांना विरोध म्हणून नाही तर ज्या पद्धतीने त्यांनी जे सगळं केलं त्याच्याबद्दलचं. तेव्हा आता हे म्हणजे रडीचा डाव खेळल्यासारखं आहे. त्यांनी सरळ सांगावं की बाबा आम्हाला गरज आहे म्हणून आम्ही हे केलेलं आहे. त्याप्रमाणे आता हे 6 खासदार शिंदे गटात गेलेले आहेत. हळूहळू त्यांचा डोळा अजून महाराष्ट्राच्या एका पार्टीवर देखील आहे. म्हणजे ती पार्टी जर विलीन झाली नाही तर परत ते फोडाफोडी करतील. कारण जिथे जिथे म्हणून प्रादेशिक पक्ष दिसतो त्या प्रादेशिक पक्षाचं शक्तिपतन करणं, प्रादेशिक पक्षांना संपवून टाकणं, हा याचा जणू काही विडाच NDAने उचललेला आहे. म्हणजे ज्या पद्धतीने ममता बॅनर्जी यांचा पक्ष संपला, ज्या पद्धतीने केजरीवाल यांचा पक्ष संपला, ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचा संपला, त्याप्रमाणे जिथे जिथे म्हणून अजून दिसतं आहे त्यांना. म्हणजे ते मित्राचं घरसुद्धा फोडायला कमी करणार नाहीत. पण जिथे जिथे म्हणून मित्र हे पक्ष आहेत, प्रादेशिक पक्ष, यांचं बळच राहू द्यायचं नाही, ही त्यांची प्रतिज्ञा आहे. आणि ते बऱ्यापैकी सक्सेसफुल याच्यामध्ये होत आहे. म्हणजे त्यांना बऱ्यापैकी यश मिळते प्रादेशिक पक्ष संपवण्यामध्ये.
सर, शेवटचा प्रश्न आता शिंदे गटाला गद्दार म्हणत कुठल्या 6 खासदारांनी लोकसभेत प्रचार केला होता. आता तेच खासदार शिंदेच्या सेनेत जात असतील तर यापुढे ते कुणाला गद्दार म्हणतील? आता हा प्रश्न फारच मजेशीर असा यासाठी आहे की कोणी कुणाला गद्दार म्हणायचं. आधी ज्या वेळेस शिंदेंचा गट गेला त्यावेळेस सगळेजण गद्दार म्हणत होते, परंतु ते आता सर्व सत्ताधीश झालेले आहे, त्यांची ताकद वाढलेली आहे काळाच्या ओघामध्ये. आज इतकी ताकद वाढली की भारतीय जनता पक्षांना एकेकाळी हवासा वाटणारा शिंदे गट आता त्यांना नकोसा वाटू लागला, इतकी ताकद वाढवलेली आहे. शिंदेने खूप महत्त्वाचे निर्णय हे त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळामध्ये घेतलेले आहेत. त्याचं एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे लाडकी बहीण. तेव्हा आता त्यांना गद्दार कसं म्हणणार? त्याच्यामुळं जे काही आता हे गद्दार म्हणत होते त्या काळात म्हणत होते, पण आता ते गद्दार नाही, ते आता सर्व सत्ताधीश आहेत. तेव्हा सर्व सत्ताधीशाकडे जाणं हा माणसाचा निसर्ग धर्म आहे. आणि ते सर्व सत्ताधीश जरी असले त्याच्यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ते प्रलोभन देतात, पैसे देतात लोकांना. ते काही असं फुगट त्यांनी काही खासदारकांना घेतलेलं आहे असंही नाही. आता त्याच्यामध्ये खरं म्हणजे निष्ठेचा प्रश्न खूप येतो, कारण ओमराजे निंबाळकर हे खरोखरच उद्धव ठाकरे यांचा गट सोडतील असं कोणालाही वाटलं नव्हतं. म्हणजे ते ज्या पद्धतीने सध्या काम करतात, म्हणजे मी देखील पाहिलेलं आहे की एक फोन केला, एक मिस्ड कॉल दिला तरी ते परत फोन करतात आपल्याला. पण ते देखील या पक्षात, ते देखील त्यांच्याकडे न्यायालयाचं निकालाचा बडगा दाखवून त्यांना देखील खेचलेलं आहे. आणि हे 5 जण तर एकत्र खूप दिवसापासून आलेले होते, त्यांना गरज होती ती 6व्याची. तो 6वा माणूस त्यांना राजे निंबाळकर यांच्या रूपाने मिळालेला आहे आणि यांची 6ची सगळी मिळून भरती झालेली, म्हणजे 2/3 मतदानासाठी. तर पण हे किती टिकाऊ आहे, कारण न्यायालयाचा निकाल बदलणं मला असं वाटत नाही की ते सत्ताधीशांच्या हातात असेल. न्यायालयाचा निकाल न्यायाधीश देतात. तेव्हा मला अजूनही न्यायदेवतेवर विश्वास आहे. तेव्हा हे कशा तरी पद्धतीने भय दाखवणं, आम्ही असं करू शकतो, आम्ही तसं करू शकतो, आणि म्हणून ती तारीख लांबली. बघा, 20 तारीख झाली, म्हणजे जे निकाल लवकर लागणार होता आता हा निकाल काही न्यायालयीन कामामुळं लांबला असेल कदाचित, परंतु त्याचा फायदा राजकारणासाठी मात्र घेतला गेला असा आरोप संजय राऊत यांनी केलेला आहे. तर ते काहीही असो की वाजे जे आहेत त्यांच्यासारखा निष्ठावान माणूस ज्यांनी पक्ष सोडला नाही, असे निष्ठावान खूपच कमी आहे की जे पैशाकडे, कोणत्या आमिषाकडे, कोणत्या प्रलोभनाकडे पाहत नाही. पण सगळ्यांनाच त्याची काही प्रलोभन टाळता येतं असं नाही. हे सगळ्यांनी प्रलोभनाच्या पोटी सगळ्यांनी पक्ष बदल केलेला आहे, ही वस्तुस्थिती आपण केव्हा तरी मांडली पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.